दरम्यान 5 जुलैच्या विजयी जल्लोष मेळाव्याच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळी 11 वाजता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून वरळी एनएससीआय डोम इथे पाहणी केली जाणार आहे। हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्याकडून संयुक्त पद्धतीने विजयी जल्लोष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आयोजनाची पाहणी आज करणार आहेत। अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर ते आणि उद्धव ठाकरे कधी आणि कोणत्या कारणासाठी एकत्र आले होते आपण पाहूयात। 17 जुलै 2012 छातीत दुखत असल्यानं उद्धव ठाकरे लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते। यावेळी अलिबाग मधला पक्षाचा कार्यक्रम सोडून राज ठाकरेंनी लीलावती रुग्णालयात धाव घेतली। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राजनी स्वतः कार चालवत उद्धवना मातोश्रीवर नेलं। जानेवारी 2015 जहागीर आर्ट गॅलरीतल्या उद्धव ठाकरेंच्या छायाचित्र प्रदर्शनाला राज ठाकरेंनी उपस्थिती लावली। 12 डिसेंबर 2015 शरद पवारांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त एकाच व्यासपीठावर हे दोन्ही बंधू एकत्र दिसले। 27 जानेवारी 2019 राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंच्या लग्नात उद्धव ठाकरे उपस्थित होते। 28 नोव्हेंबर 2019 उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राज ठाकरेंनी व्यासपीठावर उपस्थिती लावली। 23 जानेवारी 2021 बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू एकत्र होते। 22 डिसेंबर 2024 राज ठाकरेंची बहीण जयजयवंती ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नात हे दोघेही बंधू एकत्र दिसले। त्यानंतर 24 फेब्रुवारी 2025 ला एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते।